नमस्कार शिक्षक मित्र हो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज अ, आपण पाहणार आहोत की शालार्थमध्ये आपण पे स्लिप डाउनलोड करतो. या ठिकाणी युजर नेममध्ये आपण आपला शालार्थ आय डी टाकून पासवर्ड टाकून आपण आपली पे स्लिप दर महिन्याची डाउनलोड करतो. परंतु बऱ्याचदा काय होतं की आपला शालार्थ आय डी बरोबर असतो, पासवर्ड पण आपण एंटर करताना कधी कधी तो चुकीचा होतो किंवा आपण विसरतो. आपण जो पासवर्ड क्रिएट केलेला आपण जर विसरलो आणि अशा वेळी आपलं लॉग इन होत नाही, तर मग यामध्ये जास्त पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपला हा पासवर्ड आपल्याला रिसेट करता येतो. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे हे आज आपण पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करावं लागणार आहे, तर ज्याप्रमाणे पे स्लिप डाउनलोडसाठी आपण ज्याप्रमाणे वैयक्तिक कर्मचाऱ्याचं आपण लॉग इन करतो, परंतु या ठिकाणी आता आपण शाळेचं लॉग इन केलं की शाळेच्या लॉग इनमधून आपल्याला त्या शिक्षकाचा पासवर्ड पुन्हा रिसेट करता येतो. यासाठी आपल्याला या ठिकाणी शाळेचं लॉग इन करायचं आहे. आता शाळेसाठी युजर नेम जे असतं ते DDO कोड असतात. म्हणजे आपण बघा सरळला काम करतो तर सरळला UDIS कोड असतो, तसं या ठिकाणी UDIS कोड नसतो. या ठिकाणी DDO कोड आहेत, प्रत्येक शाळेचे वेगवेगळे DDO कोड आहेत. तर आपल्या शाळेचा जो DDO कोड आहे तो या ठिकाणी टाकून आपल्याला लॉग इन करायचं आहे. तुम्ही स्वतः जर शालार्थाचं काम करत असाल तर तुम्ही स्वतः करू शकता. जर कोणी तंत्रस्नेही शिक्षक तुमच्या शाळेचं काम करत असेल तर त्यांना तुम्ही जर सांगितलं की पासवर्ड रिसेट करून द्या तर ते तुम्हाला करून देतील. तर या ठिकाणी आता आपण DDO कोड आणि पासवर्ड टाकून घेऊया. आपण या ठिकाणी पासवर्ड टाकलेला आहे. हा जो कॅप्चा कोड दिसतो तो एकदा रिफ्रेश करायचा आहे आणि रिफ्रेश केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी हा पासवर्ड कॅप्चा कोड आपल्याला टाकायचा आहे. जी अक्षरं दिसतात त्याप्रमाणे आपण टाकायचं आहे. या ठिकाणी हा कॅप्चा कोड मी इथे एंटर केलेला आहे. यानंतर सबमिटवर क्लिक करायचं. आता आपलं लॉग इन झालेलं आहे शाळेचं या ठिकाणी. तर आता आपण काय करायचं की आपल्याला जर शिक्षकाचा पासवर्ड रिसेट करायचा आहे, त्यासाठी आता आपण काय करूया, हे बघा इथे पहिला वर्क लिस्ट या ऑप्शनमध्ये जाऊन रिसेट एम्प्लॉई पासवर्ड जो ऑप्शन आहे, रिसेट एम्प्लॉई पासवर्ड शेवटचा ऑप्शन आहे बघा, रिसेट एम्प्लॉई पासवर्ड याला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी युजर नेम म्हटलेला आहे. तर इथे युजर नेम काय असणार आहे, तर ज्या शिक्षकाचा आपल्याला शालार्थ पासवर्ड रिसेट करायचा आहे तर त्याचा शालार्थ आय डी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण इथे शालार्थ आय डी टाकून घेऊ. आता मी या ठिकाणी शालार्थ आय डी टाकला आणि शालार्थ आय डी टाकल्याबरोबर या ठिकाणी आपलं नाव आणि आपण ज्या शाळेमध्ये काम करतो त्या शाळेचा DDO कोड आलेला आहे आणि इथे अपडेट पासवर्ड नावाचा ऑप्शन आपल्याला दिसतोय. तर या अपडेट पासवर्डला आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आता मेसेज काय येतो बघा, तर आपल्या शाळेचं संबंधित शिक्षकाचा जो युजर नेम आहे तो शालार्थ आय डी असेल असं सांगितलंय आणि पासवर्ड जो डिफॉल्ट पासवर्ड आहे IFMS 123 हा पासवर्ड असेल. म्हणजे आपण पुन्हा एकदा आपल्या स्वतःचं लॉग इन आपण करू शकतो. धन्यवाद.